निश्चितच राहुल काळप येतोय गोलंदाजी एंडकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर नाना परब आणि उमेश धन्नूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दाबिनीची सुरुवात होते. आपण पाहतोय मैदानावर लिहून ठेवले नानाचा फटका पण पाहतोय. गोट्या कांबळे येतोय. चेंडू पकडण्याचा प्रयत्न. पंच धाबा कळवा. पंच एकच धाव त्या ठिकाणी म्हणजे अर्थातच 2 चेंडू 2 धाबा. नाना आपल्याला पाहायला मिळतोय. नाना परब मॅनफ्रॉम सांगेर्डेवाडीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, या प्रमुख आघाड्यांवर अतिशय सुंदर कामगिरी करणारा असा खेळाडू तो नाना परब. दुसऱ्या बाजूने उमेश धन्नूर, विजापूर एक्सप्रेस या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू तर पाहायला मिळते मैदानावर. युडी अर्थातच उमेश धन्नूर. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल काळप येतोय. चेंडूवर गॅदर करतोय, पेकी करतोय. तोपर्यंत मात्र सुरेख रनिंग विथ इन द विकेट म्हणावी लागेल. उमेश धन्नूरच्या माध्यमातून, नाना परबच्या माध्यमातून एकेरी धाव. धावसंख्या मात्र स्थिरावते ती आता 4 धावांवर. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. राहुल काळप पुन्हा एकदा यावेळेला देखील पुन्हा एकदा हलके स्ट्राईक केला जातोय. ऑफड्राईव्हचा फटका नाना परबच्या बॅटमधून. 5वा चेंडू समाप्त आणि धावसंख्या स्थिरावली 5 धावांवर. 5 चेंडू 5 धाबा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच राहुल काळप होम तेजस स्पोर्ट्स कुडाळ संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने उमेश धन्नूर हलकेच ऑफसाईडला पॉईंट रिझनमध्ये हा फटका टोलवला जातोय. एकेरी धाब्यासाठी गाईड केलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरीवर पुन्हा एकदा परिवर्तन होतंय. धावसंख्या स्थिरावते ती 6 धावांवर. परिवर्तन दुसरं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम वालावल मिस्टर सुशील बंगे. हो, यावेळेला आक्रमण सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. त्याच्या कांबळीचं कौतुक करावं लागेल कारण सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. टॉस्टेंट होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपल्याला पाहायला मिळाला नाना परबचा. आणि नाना परब विस्फोटक खेळाडू आहे. कधी मैदानावर आपली विस्फोटकता सिद्ध करेल सांगता येत नाहीये. निश्चितच आक्रमक दर्जाचा फलंदाज आहे आणि आक्रमण करावं लागेल. निश्चित आपण पाहिलं मैदानावर तर नाना परब क्षमता आहे, गुणवत्ता आहे. क्षमता आणि गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा स्टेप आउट होतोय. मोठा फटका मात्र चेंडूवर एकेरी धाव मिळेल. धावसंख्या स्थिरावली 8 धावा. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुशील पंगे करतोय. टॉप चेंडू 4 चेंडू समाप्त होत आहेत. आपल्याला देखील कोलवट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हलकेच कार्पेट जमनी लगतचा फटका आपल्याला. यानंतर सामना असेल स्मिताई जय भवानी कुडा. यावेळेला देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न मात्र थोडासा विफल ठरतोय. मात्र सरते शेवटी एकेरी धाव मिळते. एकेरी धाबेनिशी आपण विचार केला तर स्कोर कार्डवर 10 धाबा जमा होत आहेत. 10 धाबेनिशी 2 षटकांचा खेळ देखील समाप्त. सलामीची अनिकेत पाटील. पेस कधी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट येते निश्चित स्वरूपाने. फलंदाज बाद होतोय एसटीच्या स्वरूपात. नाना परब स्वराज गरुड मॅन फ्रॉम पिंगोळी आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं असा खेळाडू आहे. निश्चित स्वरूपाने षटकार चौकारांची आवश्यकता असताना नेहमीच संघासोबत उभा राहणारा असा खेळाडू आहे. आज मात्र पुन्हा एकदा संघासोबत उभं राहावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. यावेळेला मात्र योगेश उमळकर यष्ट्यांच्या मागे चुकी दर्शवतोय आणि क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये. स्ट्राईक मात्र त्या ठिकाणी बदलली जाते. स्ट्राईक वर येतोय तो अर्थातच उमेश धन्नूर. टॉससाठी यायचा आहे दोन्ही कर्णधार. यावेळेला देखील बॅकफुटला येतोय. निश्चितच पॉईंट रिझन मध्ये हलकेच वळवलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. होणाऱ्या एका चेंडू निश्चित धावसंख्येवर एकेरी धाबेनिशी परावर्तित धावसंख्या 12 धावांवर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. आउट केला तो. आक्रमण केलं जात आहे.
प्रयत्न केला तर मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव ही नशिबी येताना पाहायला मिळते. एकेरी धाबेनिशी धावसंख्या समाप्त होतं. 13 धाबा, 4 चेंडू 13 धाबा. हो हो हो, पुन्हा एकदा आक्रमण, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. राहुल काळप आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण, दर्जा सिद्ध करणारं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल काळप असो, गोट्या कांबळे असो, निश्चित स्वरूपाने सोहम तेजस स्पोर्ट्स संघ त्या अर्थाने क्षेत्ररक्षणावर त्या ठिकाणी भर दिला जातो. यावेळेला आपण पाहतोय मैदानावर गोट्या कांबळीकडनं होणारी चुकी आणि चौकार या ठिकाणी तो शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर चेंडू थ्रो करते वेळी चेंडू निघालाय हातातनं आणि चौकार त्या ठिकाणी विसावला जातोय. 4 धाबा आणि या चौकारांशी धावसंख्या मात्र त्या ठिकाणी पोहोचते ती आता 18 धाबांवर. विजयाचं लक्ष असेल 18 चेंडू आणि 19 धाबांची गरज. मकरंद सेबन या संघाच्या वतीनं आता मात्र प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, कष्ट घ्यावे लागतील. या धाबा वाचवण्यासाठी अतोनात परिश्रम करावे लागतील. कारण समोरच्या संघातनं आपण विचार केला तर राहुल काळप, गोट्या कांबळे ऑप्टिकच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. अमंतर धाव, अमंतर धाबेची सुरुवात होते. आपण पाहतोय दुसऱ्या सताकडे पहिला चेंडू. आपला मात्र चांगला लेग ब्रेकचा वापर केला तो सुंदर बळवला जाणारा हा चेंडू. मंदार कडपकर कन्फर्म कवटीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू बळतोय. निश्चितच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाची देखील साथ ही मैदानावर येणं गरजेचं दिसतंय. मकरंद सेवन संघाचा विचार केला तर यावेळेला देखील पुन्हा एकदा लेग स्पिन चेंडूवर देखील पुन्हा एकदा सिंगल. एकेरी धावसंख्या पोहोचते ती आता 4 धाबा. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडू 4 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर येतोय तो गोट्या कांबळे. क्रिकेट ड्राईव्ह केला तर पुन्हा एकदा चौनी लकतचा फटका येतोय. चेंडूवर एकेरी धाव घिसवतोय. एकेरी धावण्याची धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन म्हणावं लागेल. धावसंख्या स्थिरावली 6 धावांवर. चेंडू यावेळेला देखील आपण पाहतो हलकेच गाईड केलेला फटका. चेंडूवर एकेरी धावण्याशी होणारं समीकरण आपण पाहतोय मैदानावर. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सागर होते गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 12 धाबांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 12 धाबा. काय केलं तर उमेश धनुरचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावर. मात्र एकेरी धाव निश्चितच त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सूर्यकिरणी मिड द विकेट म्हणावं लागेल. चांगला निश्चितच ताळमेळ म्हणावं लागेल. अंडरस्टँडिंग अतिशय सुंदररित्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र एकेरी धाव. यावेळेला मात्र हलकेच कव्हर रिचलमध्ये हा फटका टोकतोय. अमित्राने तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न विफल ठरतोय. मात्र एकेरी धाव मिळेल. एकेरी धावण्याची धावसंख्या वधारली. हळूहळू धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं मैदानावर तर चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो आणि यष्टीरक्षण देखील चांगला. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हलके ड्राईव्ह केला तोय आपण पाहतोय मैदानावर. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली होते. होतोय सामन्याला. पंच याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आपल्याला देखील हलकेच काईट केलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पाहायला मिळतोय मैदानावर. सागर भोगटे असेल गोलंदाजी एंडकडून. उमेश धनूर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात करतोय. मात्र प्रयत्न करत असताना स्वतःच्या जीवाला देखील तेवढंच सांभाळणं गरजेचं आहे.
6 चेंडू 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 7 धावा. एका बाजूने आपण पाहतो मैदानावर गोट्या कांबळी, दुसऱ्या बाजूने नाना बरब हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र मॅच ऑन होताना पाहायला मिळतोय. निश्चितच 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू 7 धावा कशा पद्धतीने बनवले जात आहेत गोट्या कांबळी. हो आक्रमण केलं तर यावेळेला आपण पाहतोय दुहेरीचा फटका येतो. पहिल्या चेंडू गणिक आपण पाहिलं तर मैदानावर सागर बोगटेला या ठिकाणी भेदलं जात आहे. निश्चितच 2 धाबा येतात. 2 धाब्यानिशी आता मात्र रन बॉल इक्वेशन असेल. 5 चेंडू 5 धाबा कंपल्सरी चेसिंग आहे. 5 चेंडू 5 धाबांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावर या पहिल्या चेंडूने कुठेतरी निश्चितच या 2 धाब्यानिशी आता मात्र 5 चेंडू 5 धाबांची आवश्यकता आहे. पाहायचं मैदानावर 5 चेंडू 5 धाबा कशा रीतीने बनवले जातील. एकेरी साईव्ह केला तर पुन्हा एकदा चेंडूवर एकेरी धाव मिळते. एकेरी धावनिशी धावसंख्येवर परिवर्तन होत आहे. 4 चेंडू 4 धाबांची गरज. 4 चेंडू 4 धाबा. 4 चेंडू 4 धाबा. पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल. यावेळेला आपण पाहतोय मैदानावर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पुन्हा योगेश उमळकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाना परत पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून टाकलेले चेंडू आपण पाहतोय. सागर बोगटेचं चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगले होते. मात्र चेंडू शेवटच्या क्षणी सुटलाय. मात्र एक धाव मिळते. एकेरी धाब्यानिशी आपण पाहिलं मैदानावर तर स्कोर कार्डवर आता मात्र धावसंख्या बदलते. आता मात्र 2 चेंडू 3 धाबांची गरज आहे. 2 चेंडू निश्चित स्वरूपाने जोपर्यंत गोट्या कांबळी मैदानावर असेल तोपर्यंत मात्र या सामन्याचं बाकी सांगणं थोडंसं कठीण बनेल. जय आणि पराजयामधील विजय आणि पराभवामधील निश्चित स्वरूपाने अंतर असेल ते गोट्या कांबळी ते आमंत्रित केलंय सायली स्पोर्ट्स संघाला. चेंजअप पेस यावेळेला आपण पाहतोय. सुंदर फटका दुहेरी धाब्याची मोहर त्या ठिकाणी जळवतोय गोट्या कांबळी आपल्याला पाहायला मिळतोय. राजे यामधील अंतर हा शेवटचा चेंडू अंतरिम येणारा शेवटचा चेंडू. या अंतिम चेंडूवर एका धाब्याची गरज. एका बाजूने आपण पाहतोय मकरंद सेवन संघाचे खेळाडू अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट त्या ठिकाणी सजवली आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मैदानावर गोट्या कांबळी स्ट्राईकवर उभा आहे. जमेची बाजू म्हणावी लागेल सोहम तेजस स्पोर्ट्स संघासाठी. आपल्या संघासाठी एकेरी धाव काढत विजयश्री संपादन करून देतोय का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नाना परब शेवटचा सांगतीचा चेंडू घेऊन. 1 चेंडू 1 धाव कशा रीतीने पूर्ण केली जाते गोट्या कांबळीच्या माध्यमातून पाहणं उत्सुकतेचं. हलकेच ड्राईव्ह आपण पाहतोय. टॅप मध्ये घोषित क्षेत्र चेंडूचा प्रवास. एकेरी धावांशी सामना समाप्त होतोय. अर्थातच या सामन्यात विजयश्री संपादन करतोय तो सोहम तेजस स्पोर्ट्स क्रीडा संघ.